प्रवेश गीत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या मिसाचे मुख्य पुरोहित फादर जो गोन्साल्विस हे सेंट पायस कॉलेज गोरेगाव येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे ते प्रिझन मिनिस्ट्री इंडिया मुंबई विभागाची मुख्य जबाबदारी सांभाळत आहेत. मुंबई धर्मप्रांताच्या पर्यावरण विभागाचे ते प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे फेडरेशन ऑफ एशियन बिशप्स कॉन्फरन्सच्या ऑफिस फॉर ह्युमन डेव्हलपमेंट अँड क्लायमेट चेंज डेस्क या विभागाचे ते कार्यकारी सचिव म्हणून जबाबदारी पार पाडतात. फादर जो गोन्साल्विस आमच्या सर्व पॅरिशनरच्या वतीने तुमचे या सणाच्या मिसासाठी स्वागत. आभारी फादर मायकल. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बाळ येशूच्या सणाचा दिवस. बाळ येशूच्या सणानिमित्ताने आपण सर्वांना स्वागतपर शुभेच्छा. प्रियजनांनो, मागील 9 दिवस आपण ख्रिस्ती साक्रामेंताविषयी पुन्हा एकदा जाणून घेतले. यामध्ये आपल्याला ख्रिस्त जिवंत असल्याचाच अनुभव आला. साक्रामेंताद्वारे ख्रिस्त आपल्या तारणाचे कार्य करीत आहे. कॅथोलिक श्रद्धेत जगणे म्हणजे साक्रामेंट रूपी जीवन जगणे आणि साक्रामेंट रूपी जीवन जगणे म्हणजे ख्रिस्तामध्ये जगणे होय. पुनरुत्थानानंतर ख्रिस्त जिवंत आहे अशी आपली ख्रिस्ती श्रद्धा आहे. परंतु आपली आणि त्याची भेट कशी होणार? आपल्याला त्याचा शब्द कधी ऐकायला मिळणार? आपण त्याला कसा स्पर्श करणार? या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आणि ते म्हणजे 7 साक्रामेंट. आजच्या मिसामध्ये
आपण ख्रिस्त जिवंत असल्याची आपली श्रद्धा आणखी बळकट करूया. आज हा सणाचा मिसा साजरा करत असताना आपलं हृदय अतिशय आनंदानं भरावे आणि बाळ येशूची कृपा जी आहे आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून आपण या मिसाबळीमध्ये प्रार्थना करूया. या पवित्र रस्त्यांच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, पण तो वेळ शांत राहून आपल्या पापांची आठवण करून परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दयाचना. स्तुतिगीत. धन्य
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्यावर आम्ही पूर्णपणे विसंबून आहोत. तुझ्या कुटुंबावर कृपादृष्टी ठेव. तुझ्या कृपा छत्राखाली आम्हाला सुरक्षित ठेव. ही प्रार्थना आमच्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. इयोब या पुस्तकातून घेतलेले वाचन. इयोबने बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, ह्या जगात मनुष्याला कष्ट करण्याची मुदत ठेवली आहे ना? एखाद्या मजुराप्रमाणे त्याला दिवस कंठावे लागतात ना? आपल्याला सावलीत कधी बसायला मिळेल म्हणून दास उत्कंठित होतो. मजूर आपल्या वेतनाची वाट पाहतो. त्याप्रमाणे निराशेत महिन्यांचे महिने मला घालवायचे आहेत. कष्टाच्या रात्री माझ्या वाट्याला आल्या आहेत. मी पडलो असता म्हणतो, मी केव्हा उठेन? रात्र केव्हा निघून जाईल? दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा तळमळत राहतो. माझे दिवस विणकराच्या धोट्यापेक्षा त्वरित जातात. ते निराशेने निघून जातात. माझा प्राण केवळ वायू आहे. माझ्या डोळ्यांना पुन्हा कल्याण दिसावयाचे नाही. हे लक्षात आणा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. स्तोत्रगीत. पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. मी जरी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही. मला ती सांगणे भाग आहे, कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होईल. मी हे आपणहून केले तर मला वेतन मिळेल, आणि आपण होऊन केले नाही तरी
माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे, तर मग माझे वेतन काय? मी सुवार्थीविषयीचा आपला हक्क पूर्णपणे बजावावा म्हणून मी सुवार्ता फुकट सांगावी. मी सर्वापासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळविण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. दुर्बलांना मिळविण्यासाठी दुर्बलांना मी दुर्बल झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे. मी सर्व प्रकारे अनेकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्थेकरिता करतो, अशासाठी की मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जय घोषगीत. Alleluia गाऊ, Alleluia गाऊ, Alleluia प्रभुला. Alleluia गाऊ, Alleluia चला गाऊया बाळेशूला. तो तारक आमचा येशू, तो बालक आमचा येशू, तो सत्य निरंतर येशू, तो बालक आमचा येशू. Alleluia गाऊ, Alleluia गाऊ, Alleluia प्रभुला. Alleluia गाऊ, Alleluia चला गाऊया बाळेशूला. चला गाऊया बाळेशूला. चला गाऊया बाळेशूला. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मागले शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू सभास्थानातून निघाल्यावर याकोब व योहान यांच्याबरोबर शिमोन आणि आंद्र्या यांच्या घरी गेला. शिमोनची सासू तापाने आजारी पडली होती. तिच्याविषयी लगेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघाला व ती त्यांची सेवा करू लागली. त्या सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी लोकांस व भूतग्रस्तास त्याच्याकडे आणले आणि सबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले आणि अनेक भूते काढली. त्या भूतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यास बोलू दिले नाही. मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन आणि त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले. तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करत आहेत. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करिता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण याच उद्देशाने मी निघालो आहे. मग तो सबंध गालिलात त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत व भूते काढीत फिरला. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 25 मार्च 2020 कदाचित आपल्या देशातील एक ऐतिहासिक दिवस म्हणून गणला गेलेला आहे. तर माहीत आहे की त्या दिवशी माननीय पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केली. अतिशय अनपेक्षितपणे घोषणा झाली. सगळं काही बंद झालं, सगळं स्टप झालं. सर्व जे काही प्रार्थना मंदिरं होती, धर्म मंदिरं होती, बसेस, गाड्या, सगळं काही सर्व बंद झालं.
आणि अनेक लोक जणू घरामध्ये बंदिस्त जीवन जगू लागली. घराच्या बाहेर त्यांना पडता येऊ शकत नव्हतं. आणि आपण विशेष करून ते कॅथलिक लोक आहोत आणि जे ख्रिस्तीय आहेत त्यांना याचा नक्कीच फटका बसला की प्रत्येक रविवारी आपण मिसामध्ये सहभाग घेत असतो, परंतु आता मिसामध्ये सहभाग घेणेसुद्धा कठीण झालं होतं. अनेक लोक आतुरतेने वाट पाहत होते की कधी हे संपणार. काहींना वाटलं की सप्टेंबर महिना जवळ येत आहे, कदाचित माऊलीच्या कृपेने हे लॉकडाऊन नक्कीच काढण्यात येईल. परंतु ते माऊलीचे नवीनेसुद्धा निघून गेले, परंतु लॉकडाऊन काही बंद झाला नाही. तेव्हा घरी अनेक महिन्यानंतर मी घरी गेलो होतो आणि माझ्या आईने मला घरी मिसा अर्पण करण्यासाठी विनंती केली होती. घरातील माझी आई, बहीण, आणखीन 3-4 लोक होती आणि त्यांच्यासाठी मी मिसा साजरा केला. आणि त्या मिसामध्ये त्याने एवढ्या सुंदर रीतीने प्रतिसाद त्याने दिला आणि सहभाग घेतला, कारण आतुरतेने ते सुद्धा कम्युनियनची पवित्र परमप्रसाद जो आहे त्याचं सेवन करण्याची ते वाट बघत होते. मिसा संपल्यानंतर माझ्या बहिणीने मला सांगितलं की खरोखरच आज माझं हृदय अतिशय भरून आलेलं आहे, माझं मन अतिशय भरून आलेलं आहे. मी एवढ्या महिन्यानंतर कम्युनियन घेतला आहे, ख्रिस्त प्रसाद स्वीकारलेला आहे. मला असं वाटतं आहे की खरोखरच ख्रिस्त माझ्या अंतःकरणामध्ये आज त्याने वस्ती केलेली आहे. खरोखरच ख्रिस्त माझ्या अंतःकरणामध्ये जिवंत झाला आहे. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, कदाचित हा अनुभव अनेक ख्रिस्ती लोकांचा आहे, कॅथलिक लोकांचा आहे, ज्याने अनेक महिन्यानंतर पहिल्यांदाच पवित्र ख्रिस्त प्रसाद जो आहे त्याचं सेवन केलेलं होतं. मन तृप्त होऊन गेलं, कारण प्रभू येशू जो आहे, प्रभू ख्रिस्त जो आहे, तो ह्या परमप्रसादाद्वारे तो जिवंत झालेला आहे. आणि तो जिवंत होऊन आपल्या हृदयामध्ये तो आपल्याला शांती देतो, आपल्याला त्याचा जो आनंद आहे तो अर्पण करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या नवीनाच्या काळामध्ये आपण साक्रामेंट जे आहे त्यावर मनन चिंतन केलेलं आहे. साक्रामेंट म्हणजे काय आहे? साक्रामेंट हा शब्द जो आहे लॅटिन भाषेमधून आलेला आहे. साक्रामेंतुम म्हणजे 2000 वर्षापूर्वी जेव्हा रोमन साम्राज्य होतं, जे तरुण होते आणि त्यांना रोमन सैन्यामध्ये जेव्हा भरती होण्यासाठी वेळ आली होती, तेव्हा एक विधी साजरा करण्यात येत असे आणि ह्या विधीला साक्रामेंतुम हे नाव देण्यात आलेलं होतं. कशासाठी? तर या विधीमध्ये ही जी तरुण मंडळी आहे हे एक वचन देतात. कोणासाठी? तर आम्ही जो रोमन सम्राट आहे आणि त्याचं जे रोमन सैन्य आहे त्याच्याशी आम्ही एकनिष्ठ राहू, टू बी कमिटेड टू द रोमन आर्मी. आणि हे एकनिष्ठ राहण्याचं वचन जे आहे त्याला साक्रामेंतुम असं नाव देण्यात आलेलं होतं. काळांतराने ख्रिस्ती संपूर्ण रोमन साम्राज्य जे ख्रिस्ती झालं आणि तेव्हा त्याने याला एक ख्रिस्ती अर्थ दिला. जे करून लोक जे आहेत ते ख्रिस्ताचा जेव्हा स्वीकार करतात आणि ख्रिस्ती धर्मामध्ये प्रवेश करतात, तेव्हा साक्रामेंतुम म्हणजे ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहण्याचे जे वचन देतात. आणि त्यातून, त्या भाषेतून हा शब्द आला आहे साक्रामेंतुम. संस्कार म्हणजे ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहणे, ख्रिस्ताशी एकरूप होणे. युकॅट जो आहे, युवा ख्रिस्ती ग्रंथ जो आहे, श्रद्धा ग्रंथ जो आहे, 193 आपल्याला सुंदर असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की प्रत्येक साक्रामेंतामध्ये, प्रत्येक संस्कारामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घडत असतं, साक्षात्कार जो आहे घडत असतो. की वी एन्काउंटर द प्रेझन्स ऑफ क्राइस्ट इन सॅक्रामेंट्स. होय प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या कॅथलिक धर्मामध्ये 7 वेगवेगळ्या प्रकारचे साक्रामेंट आहेत, संस्कार आहेत. आणि ह्या प्रत्येक संस्काराच्या आपण जेव्हा साजरा करतो तेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेत असतो. प्रभू येशू ख्रिस्त तो जिवंत होत असतो आणि त्याद्वारे आपल्याला नवीन येशूचं ख्रिस्तीय जे जीवन आहे ते प्राप्त होत असतं. 3 वेगवेगळ्या प्रकारचे साक्रामेंट आहेत. पहिला जो आहे म्हणजे प्रवेश साक्रामेंट, बप्तिस्मा, दृढीकरण आणि परमप्रसाद.
किंवा पवित्र ख्रिस्त शरीर जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो त्याद्वारे आपण ख्रिस्तामध्ये एकरूप होत असतो. दुसरा जो प्रकार आहे साक्रामेंटाचा तो म्हणजे आरोग्याचा. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त आरोग्यदान देत असतो आणि ते म्हणजे प्रायश्चित संस्कार आणि रुग्णाभ्यंग जो आहे तो संस्कार. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे मिशन कार्याचं आणि ऐक्याचं साक्रामेंट, ते म्हणजे गुरुदीक्षा आणि लग्न. प्रत्येक साक्रामेंटाद्वारे प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सान्निध्यात येत असतो. कारण बाप्तिस्माद्वारे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं जे जीवन आहे ते प्राप्त होत असतं. दृढीकरण संस्काराद्वारे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आत्मा आहे त्या पवित्र आत्म्याची तो भेट देत असतो. तर परमप्रसाद जो साक्रामेंट आहे त्या परमप्रसाद साक्रामेंटाद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येतो आणि त्याच्याशी ऐक्य साधतो. जे पश्चातापाचं साक्रामेंट आहे त्या पश्चाताच्या साक्रामेंटाद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर एक समेट करून घेत असतो. आणि जे रुग्णाभ्यंग साक्रामेंट आहे त्याद्वारे आपल्याला आरोग्यदान प्राप्त होत असतं. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला धैर्य देतो, नवचैतन्य देतो आणि आपलं सांत्वन करतो. जे लग्न संस्कार आहे त्या लग्न संस्काराद्वारे प्रभू येशू ख्रिस्त पती पत्नी यांच्या बरोबर तो राहून एकनिष्ठ जे होण्याचं ते एकमेकांना वचन देत असतात आणि ते वचन ख्रिस्तामध्ये ते देत असतात. आणि शेवटी गुरुदीक्षा जी आहे या गुरुदीक्षा साक्रामेंटाद्वारे जे धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूंना क्षमा करण्याचं आणि हा पवित्र जो परमप्रसाद किंवा पवित्र शरीराचं जे साक्रामेंट आहे तो साजरा करण्याचा अधिकार देण्यात येतं. अशा प्रकारे प्रत्येक साक्रामेंटामध्ये आपण प्रभू येशूच्या निकट येत असतो, प्रभू येशूच्या सान्निध्यात आपण वाढत असतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, साक्रामेंटाची आवश्यकता आपल्याला का आहे? ह्याचं एक सुंदर असं उदाहरण आहे. जेव्हा एक मानवी बाळ जे आहे जन्मास येत असतं, लहानाचं मोठं होत असताना त्याचं पोषण करणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आई वडील जे आहेत, माता पिता जे आहेत त्या बाळाचं संगोपन करत असतात, देखभाल करत असतात. चांगलं पौष्टिक आहार आणि वेगवेगळ्या प्रकारचं जे काही आवश्यकता आहे त्या गरजा ज्या आहेत त्या गरजा पूर्ण करत असतात. आणि त्यामध्ये प्रामुख्याने मानवी स्पर्श जे आहे आणि मानवी प्रेम जे आहे ह्याची गरजसुद्धा बाळाला आहे. आणि म्हणून बाळाला आपण आपल्या हातामध्ये खेळवत असतो. होय प्रिय बंधू आणि भगिनींनो, जे स्टडीज आहे किंवा संशोधन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये असा निकष काढण्यात आलेला आहे की एखाद्या मानवी बाळाला जर मानवाचं प्रेम आणि मानवी जे स्पर्श प्राप्त झालं नाही तर काही महिन्यानंतर ते बाळ जे आहे मरून जाईल. होय, कारण पौष्टिक अन्न आणि आहाराबरोबर मानवी प्रेमाची आणि मानवी स्पर्शाची गरज त्या बाळाला लागत असते. आणि तसंच काहीतरी आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा होत असतं. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाची आणि परमेश्वराच्या स्पर्शाची गरज असते. जर आपल्याला परमेश्वराच्या प्रेमाची आणि स्पर्श आपल्याला झाला नाही तर ज्या प्रकारे ते बाळ जे आहे ते कदाचित मरून जाईल, त्या प्रकारे आपल्यासुद्धा आध्यात्मिक अंत होईल. होय, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सुख हवं असेल, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला शांती हवी असेल, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला समाधान हवं असेल तर आपल्याला परमेश्वराबरोबर आणि ख्रिस्ताबरोबर एकरूप होणं अतिशय महत्त्वाचं आहे. परमेश्वराबरोबर एक नातेसंबंध प्रस्थापित करणं अतिशय गरजेचं आहे. कारण जर आपला परमेश्वरावरील विश्वास नसेल तर आपल्या जीवनामध्ये फक्त दुःख असेल, कष्ट असेल, नैराश्य असेल. का? कारण आपलं जीवन जणू काही एक आध्यात्मिक मृत्यू झालेला जीवन आहे. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, साक्रामेंटाद्वारे आपल्याला एक नवजन्म जीवनाची भेट प्राप्त होत असते. कारण परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः प्रकट होऊन तो आपल्याला त्याचं दर्शन देतो, साक्षात्कार देतो आणि आपल्याला त्याच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी तो नेहमी सातत्याने पाचारण करत असतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त पेत्राची सासू आहे तिच्या घरी जातो. ती आजारी होती आणि प्रभू येशू काय करतो? तिला स्पर्श करतो, तिचा हात आपल्या हातात घेतो आणि त्वरित
जो ताप होता तो निघून जातं आणि ती त्यांची सेवा करू लागते. आणि जसं आपण ऐकलेलं आहे आजच्या शुभवर्तमानामध्ये, अनेक लोक जी आजारी होती, दुःखी होती, कष्टी होती, त्यांचं दुःख कष्ट दूर करण्यासाठी ते कोणाकडे येतात? तर ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतात. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या सगळ्यांना बरं करतो, त्यांना स्पर्श करतो आणि त्या स्पर्शाद्वारे त्यांना आरोग्यदान देतो, एक नवीन जीवनाची भेट तो त्यांना अर्पण करतो. होय प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख असेल, कष्ट असेल, आपण प्रभू परमेश्वराकडे धाव घेतो. का? कारण आपल्याला माहीत आहे की प्रभू परमेश्वर हा आपला तारणारा आहे आणि आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख कष्ट असेल ते तोच दूर करू शकतो असा आपला विश्वास आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक साक्रामेंतामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत होत असतो आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे. आणि ती जाणीव होण्यासाठी त्या साक्रामेंतामध्ये आपण किंवा साक्रामेंताचं जे जीवन आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर पहिलं जे आहे, आपल्याला आध्यात्मिक तयारी केली पाहिजे, प्रेपरेशन. विशेष करून जे साक्रामेंतामध्ये सातत्याने आपण भाग घेत असतो ते म्हणजे पवित्र शरीराचं जे साक्रामेंत आहे, पवित्र मिसा आहे. या पवित्र मिसामध्ये आपण खरोखरच मन लावून अंतकरणाने आपण सहभाग घेतो का? त्यासाठी आपल्याला आपल्या अंतकरणाची तयारी करणे गरजेचं आहे. अनेक लोक जे आहेत, मिसा सुरू झालेली आहे आणि त्यावेळी ते धावत पडत चर्चमध्ये, धर्ममंदिरामध्ये ते येत असतात. कुठल्याही प्रकारची आध्यात्मिक तयारी नाही. अनेक लोक जे आहेत उशिरा येत असतात. पहिलं वाचन संपलेलं आहे, कधी कधी जे शुभवर्तमान आहे वाचून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर काही लोक येत असतात. का? कारण असंच आहे की मला एक बंधन आहे, देऊळ मातेचा एक नियम आहे आणि तो नियम मला पूर्ण करायचा आहे. परंतु ह्या मिसामध्ये सहभाग घेत असताना मला येशूचा साक्षात्कार होईल याची भावना अनेक वेळा आपण विसरतो. त्यासाठी आध्यात्मिक तयारी करणे म्हणजे मिसाच्या 10 किंवा किमान 5 मिनटं अगोदर येऊन आपण चर्चमध्ये बसलो पाहिजे. आपण ध्यान केलं पाहिजे, मननचिंतन केलं पाहिजे आणि आपल्या अंतकरणाची, मनाची तयारी केली पाहिजे, जेणेकरून आपल्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ते परमप्रसाद म्हणून आपण त्याचा स्वीकार करणार आहोत. होय प्रिय बंधू आणि भगिनींनो, मनाची, अंतकरणाची तयारी ही महत्त्वाची आहे. दुसरं म्हणजे आपण उत्स्फूर्तपणे आणि सक्रिय रीतीने या मिसा बळीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. परंतु अनेक लोक आहेत ती मिसामध्ये तशीच बसलेली असतात. धर्मगुरू जे काही सांगतात त्याचं प्रतिउत्तरसुद्धा ते देत नाही. जे गायन मंडळ आहे सुंदर गायन करतात, परंतु त्या गायनामध्ये ते सहभाग घेत नाही. काही लोक अजून आहेत जी जेव्हा मिसा सुरू आहे तेव्हा ते रोझरीची प्रार्थना करतात, काही डिवाईन मर्सीचे नोवेनाची प्रार्थना करतात किंवा अन्य जे नोवेने आहे त्या नोवेनेची ते प्रार्थना करतात. का? होय प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. कारण परमेश्वराबरोबर माझी भेट होणार आहे, परमेश्वराचा, येशू ख्रिस्ताचा अनुभव होणार आहे. म्हणून आपण त्यामध्ये अतिशय सक्रियरित्या सहभाग घेतला पाहिजे, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. आणि तिसरं आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो की आपलं जे प्रार्थनामय जीवन आहे त्यामध्ये वाढ झाली पाहिजे. परमेश्वराबरोबर आपला जो संबंध आहे तो संबंध आणखीन मजबूत, आणखीन घनिष्ठ तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण प्रार्थना करतो, भक्ती करतो. कारण त्या प्रार्थनामय, भक्तिमय वातावरणामध्ये आपली जी श्रद्धा आहे ती आणखीन वाढत जाते. काही महिन्यापूर्वी आमच्या कुटुंबावर जणू एक मोठं संकट निर्माण झालं. आमच्याच कुटुंबातील एक बाई आहे, तिला जो मेंदूचा कॅन्सर आहे, ब्रेन ट्यूमर झालं होतं आणि ती शेवटच्या स्टेजमध्ये होती. आणि ही गोष्ट जी आहे अनपेक्षितपणे आली, कुठलाही संकेत नव्हता. आणि तेव्हा आम्ही अतिशय दुःखी झालो, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की आम्ही ती ब्रेन सर्जरी, हे ऑपरेशन करत आहोत, शस्त्रक्रिया करत आहोत, परंतु याच्यातून काही
उत्पन्न होईल आम्ही काहीच सांगू शकत नाही. ती जिवंत राहील किंवा ती मरून जाईल काहीच सांगू शकत नाही. आणि तेव्हा आम्ही पुढाकार घेतला आणि सांगितलं नाही, आपण आपली बहीण आहे तिला त्या परमेश्वराच्या हातामध्ये आपण सुपूर्द करूया, आपण प्रार्थना करूया. आणि त्या दिवसापासून ते लॉकडाऊन होतं, धर्ममंदिरामध्ये चर्चमध्ये जाण्याचा पर्यायसुद्धा नव्हता लोकांना. म्हणून त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही झूमवर दररोज 8:30 वाजता रोजरीची प्रार्थना करीत राहिलो. आम्ही अनेक कुटुंब आहोत, वेगवेगळ्या भागातून, उरण, सहार, वांद्रे, मी गोरेगाव, दोहा, कटार, इटली, अनेक भागातून प्रत्येक दिवशी 7-8 कधीकधी 10 कुटुंब आम्ही एकत्र आलो. आणि त्या झूमवर आम्ही दररोज सोमवार ते शनिवार आम्ही रोजरीची प्रार्थना करीत राहिलो. आजसुद्धा आम्ही ती रोजरीची प्रार्थना जी आहे चालू ठेवलेली आहे. आणि योगायोग आणि हा चमत्कार, कारण डॉक्टराने स्वतः सांगितलं की तिची जी शस्त्रक्रिया आहे पूर्ण झाली, ती अतिशय यशस्वी झाली आणि काही 1 महिन्याच्या आत ती बोलू लागली आणि ती चालू लागली. डॉक्टर अतिशय आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, विशेष करून जेव्हा मेंदूचं शस्त्रक्रिया होत असते तेव्हा शरीरातील कुठल्या तरी भागावर काहीतरी परिणाम होत असतो, परंतु हिच्या संपूर्ण शरीर जे आहे हे चांगलं आहे आणि तिची ट्रीटमेंट चालू आहे. डॉक्टरांनी सांगितलं की प्रत्येक दिवस या बाईसाठी परमेश्वराची भेट आहे आणि ती भेट आम्ही स्वीकार केली. आणि अनेक महिने, कमीत कमी 7-8 महिने आमची बहीण आमच्या सोबत आहे, आजसुद्धा आहे. आज तिची प्रकृती थोडी खालावलेली आहे, परंतु एवढे महिन्याचं दान जे आहे त्या बहिणीला प्राप्त झाला, कारण आमचा विश्वास होता परमेश्वरावर. त्या प्रत्येक साक्रमेंतामध्ये रोज मी जेव्हा मिसा अर्पण करीत होतो, रोज मी त्या साक्रमेंतामध्ये, त्या मिसामध्ये माझ्या बहिणीसाठी मी प्रार्थना करत होतो. होय प्रिय बंधू आणि भगिनींनो, साक्रमेंतामध्ये आपल्याला परमेश्वराचं दर्शन घडत असतं, कारण प्रभू येशू जिवंत प्रभू आहे आणि तो आपल्याला त्याचं दर्शन देत असतो. ह्या जिवंत प्रभू येशूचं दर्शन आपल्याला सुद्धा प्रत्येक साक्रामेंतामध्ये, प्रत्येक मिसामध्ये व्हावं, म्हणून बाळ येशूकडे आपण मध्यस्थीची आणि विनवणीची प्रार्थना करूया. आमेन. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरेपासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापाची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना, आपल्या ज्या काही गरजा आहेत, प्रार्थना आहेत, त्या आपण बाळ येशूच्या चरणाशी ठेवूया. आपलं प्रत्येक हेतूनंतर प्रत्युत्तर असेल. आपले उत्तर गायनात असेल. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आमचे पोप महाशय, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थांच्या वैचारिक मूल्ये, जीवनशैली व धर्म शिक्षणाद्वारे ख्रिस्त जिवंत असल्याचा
साक्षात्कार अखिल मानवजातीला मिळावा म्हणून बाल येशूच्या मध्यस्थीद्वारे आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. हे दयासागरा प्रभू, करोना महामारी व अन्य नकारात्मक आणि निराशजनक परिस्थितीतसुद्धा आम्हाला साक्रामेंट रूपी जीवन जगण्यासाठी श्रद्धेने बळ मिळावे व आमच्या जगण्याचा प्रवेश धार्मिकतेकडून अध्यात्माकडे व्हावा म्हणून आम्ही तुझकडे बाल येशूच्या मध्यस्थीद्वारे आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. हे करुणामय ईश्वरा, मागील संपूर्ण वर्षभराच्या परिस्थितीमुळे जगभरात लोकांच्या जीवनाची घडी विस्कटून उलटपालट झाली. कित्येकांचे रोजगार बुडाले, उपासमार झाली, विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले व अनेक कुटुंबात अकाली अकस्मात मृत्यूमुळे शोककला पसरली. परमेश्वरा, बाल येशूच्या आशीर्वादाने पुन्हा सर्वांच्या जीवनाची घडी बसावी म्हणून बाल येशूच्या मध्यस्थीद्वारे आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. हे कृपामय परमेश्वरा, साक्रामेंटाद्वारे मिळणाऱ्या कृपेचा अनुभव आम्ही इतरांना द्यावा आणि त्यांच्या जीवनात आनंद व शांती निर्माण करावी म्हणून बाल येशूच्या मध्यस्थीद्वारे आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. आपण आपले वैयक्तिक हेतू व प्रार्थना बाल येशूच्या चरणी सादर करूया. आपले उत्तर. या सगळ्या प्रार्थना व विनंत्या आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अर्पण गीत. प्रेमांजली
प्रेमांजली उपहार प्रेमांजली उपहार प्रेमांजली उपहार प्रेमांजली उपहार स्वामी कर हा स्वीकार साऱ्या जगताचा तू सृजनहार साऱ्या जगताचा तू सृजनहार प्रेमांजली उपहार प्रेमांजली उपहार वावरी तुझे प्रेम अमर उन्हे पडते माझे संगीत स्वर विश्वावर तुझे प्रेम अमर पडते माझे संगीत स्वर म्हणून सजवितो हा उपहार 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 प्रेमांजली उपहार प्रेमांजली उपहार प्रेमांजली उपहार प्रेमांजली उपहार स्वामी कर हा स्वीकार साऱ्या जगताचा तू सृजनहार साऱ्या जगताचा तू सृजनहार प्रेमांजली 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 प्रियबंधू आणि भगिनींनो, माझ्या हातून अर्पण केलेले बलिदान प्रभू परमेश्वराने ग्रहण करावे म्हणून प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या शरीराच्या पोषणासाठी तू आम्हाला भाकर व द्राक्षरस देतोस. या भाकरीचे व द्राक्षरसाचे रूपांतर आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या संस्कारात कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सवत आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. सर्व चराचरांचा तू निर्माता आहेस. सर्व युगे व सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करीत आहेस. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टीत त्याला श्रेष्ठ व सृष्टीचा सम्राट बनविलास. तुझ्या शहाणपणाच्या व सामर्थ्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल सृष्टीच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस. म्हणून हे प्रभू, सर्व दूतगणांबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. गुणगान गीत. पवित्र पवित्र प्रभू, देव माझा पवित्र प्रभू. पवित्र पवित्र प्रभू, देव माझा पवित्र प्रभू. तो प्रभू सनातन देव, तो परम विश्वापर, त्याला गुणगान गीत नित्य गाऊ. पवित्र पवित्र प्रभू, देव माझा पवित्र प्रभू. पवित्र पवित्र प्रभू, देव माझा पवित्र प्रभू. स्वर्ग आणि पृथ्वी पुनीत हो झाली, यशोगीत गाती प्रभूला. परमेश्वर नामे येणार प्रभू तो धन्य तोची करा. तो धन्य तोची करा. तो धन्य तोची
प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नवीन व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो सला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. त्याच्या मनाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑस्वर्ड व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणात पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताडाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, धन्य योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह संत गोन्सालो गासियासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा होवो. तुझा आठव. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे
आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला अपमान पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही ज्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर ज्या ख्रिस्तबेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला ज्या स्वर्गीय राज्याची शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलविण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरी होईन. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर स्वीकार विधी. माझ्या प्रिय येशू, पवित्र साक्रामेंतात तू खऱ्या अर्थाने हजर असतोस यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर अधिक प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये आणि माझं अंतःकरण हे तुझं निवासस्थान बनव. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बापा, एका भाकरीत व एका प्याल्यात आम्हाला सहभागी करून तू आमचे ख्रिस्ताशी ऐक्य घडवून आणतोस. सर्व जगाला तुझे तारण व तुझा आनंद मिळवून देण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
आजच्या बाळ येशूच्या सणाच्या तुम्हाला प्रार्थनामय शुभेच्छा. हा सण तुम्हाला परमेश्वराचा शांतीचा व कृपेचा जावा ही सदिच्छा मी व्यक्त करतो. आज आपल्यासाठी सणाची मिसा फादर जो गोन्साल्विस यांनी अगदी अर्थपूर्ण अशी साजरी केलेली आहे. प्रत्येक साक्रामेंतामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जिवंत असतो, हजर असतो. आणि जर आपण साक्रामेंतामय जीवन जगलो तर परमेश्वराचा कृपेचा आणि नवजीवनाचा अनुभव आपल्याला येईल असा सुंदर संदेश फादर जो यांनी आपल्याला प्रवचनामध्ये दिलेला आहे. फादर जो आमच्या सर्व पॅरिशनरच्या वतीने मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो व तुमच्या पुढील कार्यासाठी आमच्या प्रार्थनामय शुभेच्छा. माझ्या प्रिय बंधूभगिनी, या नवीनाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनेकांचे हातभार लागलेले आहेत. मी सर्वांची नावे घेत नाही, परंतु काही विशेष लोकांची मी नावं घेत आहे. आपलं स्वरांजनी गायन मंडळ यांनी संगीताची जोड देऊन या नवीनाच्या दिवसामध्ये आजच्या सणाची मिसा ही अधिक भक्तिमय बनवली आहे. त्यामुळे मी त्या सर्व गायन मंडळ सदस्यांचे मनापासून आभार मानतो. विशेष आभार मानायचे म्हणजे आपला लेक्टस ग्रुपचा शेखर यांनी उपासना या नवीनासाठी तयार करून दिली, त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. सर्व विभागातील वाचक वर्गांचे देखील मी विशेष आभार मानतो. या नवीनाच्या दिवसामध्ये रेकॉर्डिंगसाठी कम्युनिकेशन सेलचे शिफ्रा आणि क्लिओ यांनी चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. या 10 दिवसाच्या नवीनाच्या सणाच्या दिवसाचे रेकॉर्डिंग गॉडनेल स्टुडिओचे स्टुडिओ डिरेक्टर नेल्सन पटेल आणि एल्विस यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे मिसाची योग्य अशी तयारी करणारे आपले सॅक्रिस्टिन मार्शल आणि साऊंड सनी साऊंडचे साबियो यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आपण शेवटच्या आशीर्वादासाठी उभे असा. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. कोरोनाबाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. ह्या विश्वातील वेगवेगळ्या भागातील कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लस विकसित करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो की ही लस कोरोना विषाणूंवर नियंत्रण ठेवण्यास परिणामकारक ठरू दे. तसेच ही लस समाजातील सर्व लोकांसाठी, विशेष करून गरिबांसाठी उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आभार गीत.